स्वागत आहे तुमचं बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सुंदर हस्ताक्षर या सिरीजमधील अक्षर गट 4 पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। अक्षर गट 4 मधील अक्षरे आहेत व, क, ब आणि ळ। ही अक्षरे कशी लिहायची सुंदर अक्षरात हे तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला ती अक्षरे योग्य पद्धतीने कशी लिहायची हे समजणार आहे। तर आपण इथे अगोदर व लिहायला शिकणार आहोत। तर व लिहिताना आपल्याला अगोदर अर्धवर्तुळ काढायचं आहे, म्हणजेच सी, इंग्लिशमधला सी काढायचा आहे। अर्धवर्तुळ काढून झाल्यानंतरच आपल्याला उभी रेष द्यायची आहे आणि मग नंतर शिरोरेष द्यायची आहे। अर्धवर्तुळ काढताना आपल्याला दोन्हीही साईडला खाली आणि वरती समान अंतर राहील याची काळजी घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळ काढायचा आहे। कधी-कधी बरीचशी मुले अर्धवर्तुळ काढताना पूर्ण काढत नाही, तो अर्धाच काढतात, म्हणजेच तो उभ्या लाईनला चिकटवला जात नाही किंवा खूप छोटा अर्धवर्तुळ काढतात। अर्धवर्तुळ काढताना बरीचशी मुले अगोदर उभी रेष देतात आणि मग त्याला हाफ सर्कल किंवा अर्धवर्तुळ जोडतात। असा व न काढता आपल्याला अगोदर अर्धवर्तुळ आणि मग उभी रेष आणि वरची शिरोरेषा या पद्धतीनेच व काढायला शिकायचं आहे। खरं तर व लिहायला अगदी सोपा आहे, पण त्याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला व चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतो। तर आपलं दुसरं अक्षर आहे क। क सुद्धा आपल्याला व प्रमाणेच काढायचा आहे, म्हणजेच क मध्ये व हे अक्षर लपलेलं आहे। क काढताना आपल्याला ज्याप्रमाणे आपण व चा अर्धवर्तुळ काढला त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक अर्धवर्तुळ काढायचा आहे, त्याच्याकडे तोंड करून। क काढताना आपल्याला अगोदर डाव्या साईडचा अर्धवर्तुळ काढायचा आहे आणि त्यानंतर त्याच्याकडे तोंड करून दुसरा अर्धवर्तुळ काढायचा आहे उजव्या साईडचा। पण उजव्या साईडचा जो अर्धवर्तुळ आपण काढणार आहोत त्याचं टोक मात्र आपल्याला खाली किंवा त्या उभ्या रेषेला चिकटवायचं नाही। आता मुले क काढताना काय चुका करतात ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। क काढताना बरीचशी मुले अगोदर उभी रेष काढतात आणि मग त्याच्या बाजूने 2 अर्धवर्तुळ काढतात। बराच वेळेला त्यांच्या उजव्या साईडचा जो अर्धवर्तुळ असतो त्याचं टोक त्या उभ्या रेषेला चिकटलेलं असतं। तर या पद्धतीने तुम्हाला क काढायचा नाही। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे। तर आता आपण ब लिहायला शिकणार आहोत। ज्याप्रमाणे आपण व लिहितो त्याचप्रमाणे आपल्याला ब सुद्धा लिहायचा आहे। ब लिहिताना आपल्याला अगोदर व काढून त्याच्या पोटात तिरपी रेष द्यायची आहे। खरं तर ब लिहिणं खूप सोपं आहे, पण बरीचशी मुले चुका काय करतात तर ब लिहिताना तिरपी रेष न देता उभी रेष देतात किंवा घाईघाईमध्ये ती त्या अर्धवर्तुळाच्या बाहेर जाईल एवढी मोठी ती तिरपी रेष देतात किंवा उलट्या साईडने तिरपी रेष देतात, म्हणजेच उजवीकडून डावीकडे अशी तिरपी रेष बरीचशी मुले देतात। किंवा मग बरीचशी मुले तिरपी रेष बरोबर मधोमध न देता मध्येच कुठेतरी एका साईडला देतात। तर अशा चुकीच्या पद्धतीने आपल्याला ब लिहायचा नाही। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ब लिहिण्याचा सराव करायचा आहे। ही अक्षरे सोपी आहेत लिहिण्यासाठी, पण त्या अक्षरांचा सराव नसल्यामुळे बऱ्याचशा मुलांना ती चांगल्या प्रकारे किंवा योग्य पद्धतीने अक्षरं लिहिता येत नाहीत। तर आपलं हस्ताक्षर स्वच्छ सुंदर येण्यासाठी आपल्याला प्रत्येक अक्षराचा चांगला सराव असणं गरजेचं आहे। सरावानेच आपलं अक्षर हे चांगलं काढता येणार आहे, लिहिता येणार आहे आपल्याला। तर आपलं पुढचं अक्षर आहे ळ। ळ खरं तर बऱ्याच मुलांना व्यवस्थित लिहिता येत नाही। ळ लिहिताना आपल्याला आपण व लिहिताना जसा अर्धवर्तुळ काढला होता किंवा शिकलो होतो
तोच अर्धवर्तुळ इथे अगोदर काढून नंतर त्याचं खालचं टोक वरती तिरप्या दिशेने नेऊन त्याला परत खाली वळवायचं आहे. ज्या ठिकाणी पहिला अर्धवर्तुळ काढायला आपण सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आपल्याला दुसऱ्या अर्धवर्तुळाचा शेवट करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला ळ काढायला शिकायचं आहे. ळ काढण्याची खूप प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, त्याचा सराव करावा लागेल, तरच तुम्हाला ळ व्यवस्थित लिहिता येऊ शकतो. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ळ लिहिण्याची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. ळ लिहिताना मुले काय चुका करतात ते आता आपण पाहू. बरीचशी मुले 2 वर्तुळ काढतात आणि मग वरची लाईन देतात किंवा वरची उभी लाईन उजव्या वर्तुळाच्या डोक्यावर न देता डाव्या वर्तुळाच्या डोक्यावर देतात किंवा उभी लाईन बरोबर 2 वर्तुळाच्या मधोमध देतात. अशा पद्धतीने चुकीचा ळ काढतात. तर असा ळ तुम्हाला काढायचा नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.